पालकांनो, तुमच्या लहान मुलांची काळजी घ्या, कारण लहान मुलांमध्ये एक विचित्र आजार सध्या पसरतोय आणि या आजाराचं नाव आहे हँड फूट माउथ डिसीज। 2 ते 6 वर्ष वयोगटातल्या मुलांमध्ये हा आजार आढळून येतो। कांजणांसारखा दिसणारा हा आजार संसर्गजन्य आहे, त्यामुळे मुलांमध्ये तो वेगाने पसरू लागलाय। या आजारामध्ये मुलांच्या अंगावर पुरळ येऊन त्यांना ताप येतो, त्यामुळे मुलांची काळजी घ्यावी असं आवाहन बालरोग तज्ज्ञांनी केलेलं आहे। तर बालरोग तज्ज्ञ काय नेमके म्हणतात त्यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। आपल्यासोबत बालरोग तज्ज्ञ गावंडे सर आहेत। सर, सध्या लहान मुलांमध्ये हा आजार आढळून येतोय, तुमच्याकडे पण अनेक मुलं तपासणी करता येत असतात। साधारणपणे काय प्रमाणात आढळून येतोय, कशा पद्धतीने होतो, काय लक्षण असतात? हा आजार लहान मुलांमध्ये साधारणतः जेव्हा चेंज ऑफ वेदर असते त्यावेळेस आजार होतो आणि सध्या चेंज ऑफ वेदर असल्यामुळे यावेळेस आजार सुरू झालेला आहे। याचं प्रमाण साधारणतः एक 15 ते 20% जवळपास ओपीडीत याचं प्रमाण आहे आणि मोस्टली आता सध्या शाळा सुरू झालेल्या आहे आणि शाळा सुरू झाल्यामुळे हा आजार एक इन्फेक्शियस असल्यामुळे एका पेशंटपासून दुसऱ्या पेशंटकडे हा आजार होतो आणि साधारणतः हा आजार लहान मुलं म्हणजे प्री स्कूल एज ग्रुप साधारणतः 1 वर्षापासून तर 6 वर्षापर्यंत याचं प्रमाण जास्त असते, पण आजकाल 6 वर्षाच्या नंतर पण हा आजार दिसत आहे। त्याच्यामुळे याला सेल्फ लिमिटिंग असल्यामुळे जर प्रिकॉशन घेतले तर या आजारापासून आपण लहान पेशंटला आपण वाचू शकतो। पण या हँड फूट माउथ डिसीजचे रॅश हे फक्त हँड, फूट आणि तोंडात आणि काही केसेसमध्ये बटक्सवर रॅश येणं किंवा पायाला किंवा मग आर्म्समध्ये रॅश येणं ही याची लक्षण आहे आणि चिकन पॉक्समध्ये ही लक्षण दुसरी आहे। शरीरापासनं, पोटापासनं, पाठीवर आणि चेहऱ्यावर रॅश येणं आणि साधारणतः चिकन पॉक्समध्ये तळहातावर तळपायावर रॅश येत नाही आणि चिकन पॉक्सची रॅश मी सांगितल्याप्रमाणे हे पाणी भरल्यासारखे फोड असतात आणि ही रॅश जवळपास स्किनच्या लेवलवरच असते किंवा स्किनपेक्षा थोडी मोठी असू शकते आणि ही रॅश टिपिकली जे मी साईट सांगितलं त्या साईट्सवर दिसल्यामुळे आपण त्याला लवकरच डायग्नोज करू शकतो, निदान करू शकतो। रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।